कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये करतोय. युवा नेते, भाजपचे नेते असलेले किरण ठाकरे यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा मारण्याचा प्रयत्न करतोय. कर्जतमध्ये राजकीय वादळ सध्या सुरू आहे. प्रकल्पावरून सध्या तणाव परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच अनुषंगाने किरण ठाकरे यांना काय वाटतंय धरण किंवा टोरंटो प्रकल्पासंदर्भामध्ये, याच अनुषंगाने आपण किरण ठाकरेंशी बातचीत करतोय. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. नमस्कार सर, कर्जतमध्ये प्रकल्प येतात. टोरंटो प्रकल्प हा येतो, एक महत्वाचा असणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा विरोध आहे. जरी वन खात्याची जागा जात असली तरी मात्र तिथे जो निसर्ग संपन्न जो भाग आहे तो आज हातोडा पडणार आहे आणि यामुळे निसर्गाचे हाल होणार आहेत. निसर्गच आपल्याकडून हद्दीपार होतोय. काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे विकासजी, हे एवढे मोठे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा त्या प्रकल्पाची राज्याला, देशाला आणि आपल्याला गरज असते. आणि ते धोरण पुढे ठेवून सरकार एवढा मोठा खर्च करत असतो. त्यातून जनतेला लागणाऱ्या ह्या सुखसोयी देण्याकरता सरकार याकरता प्रयत्न करीत असते. आणि जेव्हा प्रकल्प सुरू होतो, कुठलाही प्रकल्प असो, तेव्हा विरोध होता. आता रेल्वेचा प्रकल्प सुरू होण्याआधी सरकारने विरोध केला होता, परंतु त्यांना व्यवस्थित जमिनीचे भाव मिळाले, त्यांना चांगले मोबदला मिळाला आणि मग तेव्हा लोकांनी विलंब न करता त्या जमिनी दिल्या आणि आज ते प्रकल्प आता डिसेंबरला जवळजवळ ते पनवेल रेल्वे सुरू होईल. आणि याचा फायदा देखील कर्जतच्या जनतेला होणार आहे. कारण कर्जतवरून पनवेल, नवी मुंबई 40 मिनिटात आपण जाणार आहोत. इथून पूर्वी आपण पाहिलं असेल तर कल्याण आणि उल्हासनगर, ठाणे या साईडला नोकर वर्ग जास्त प्रमाणात नोकरी करता जात होता. इकडं पण नोकऱ्या प्रचंड प्रमाणात आहेत. त्याचा फायदा कुठेतरी कर्जतच्या तरुणांना होईल. सर, धरण जे आहेत दोन येतात, पोशेर आणि शिलार. या धरणामुळे पण शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सगळं धरणं आपल्याकडे होतं, मात्र आपल्याला पाणीच नाहीये आणि त्या लोकांना काय मिळणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा मी आहे. आधीही बोललो, जरी तुम्ही प्रयत्न करत असले तरी पण ते शेतकरी आपल्यासाठी महत्वाचे आहे. ऐकून घ्या, मी आधीही बोललो की धरण होणे गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेस आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तिथे घेऊन गेलो होतो खंडातला आणि तिथली परिस्थिती कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितली की इथं आम्हाला पिण्याच्या पाण्याची अतिशय टंचाई आहे आणि रोज संघर्ष करावा लागतोय, वनवन करावी लागते. साहेबांनी सांगितलं होतं की इथं आपण लवकरच धरण मंजूर करू. आता तो धरण मंजूर झालेले आहे, त्याचा फायदा स्थानिक जनतेला कसा होईल त्याकरता मी असेल किंवा माझे नेते असतील 100% प्रयत्न करतील. त्या परिसरातल्या जनतेला, त्या आपल्या भागातल्या कर्जत तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला, आदिवासी भागाला पिण्याकरता, पाण्यासाठी कुठे वनवन फिरायला लागणार नाही, ह्याकरता प्रयत्न आम्ही सरकार म्हणून, एक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या सरकार पुढे करणार आहोत. सर, दुसरा प्रश्न, सुद्धा घरे काही दिवस नाराज होते, भाजपच्या चर्चा सुरू होते, मग घरे आले तर तुमचं काय होणार आहे? कसं आहे की भारतीय जनता पार्टी हा सागर आहे, हा एवढा मोठा सागर आहे. आता त्या पक्षामध्ये आपण पाहिलं असेल की त्या पक्षामध्ये ते सांगू शकतात की इथली उमेदवारी मलाच मिळणार. कोण घारे सांगू शकतात, तिकडे थोरवे सांगू शकतात, तिकडे नितीन सावंत सांगू शकतात की ती त्यांनाच मिळणार. पण आमच्या पक्षामध्ये मी सांगू शकत नाही की ही उमेदवारी मला मिळेल. हा इच्छुक म्हणून मी आहे, ते नाव माझं असणार आहे, किंवा मी इच्छुक म्हणून तिकीट मागणं हे कर्तव्य आहे. कारण मी काम करतोय, समाजात फिरतोय, मेहनत करतोय, पक्ष वाढवण्याकरता दिवस रात्र मी मेहनत करतोय. स्वाभाविक आहे का मला वाटतंय का मग मी ही निवडणूक लढवून मी मागणार. परंतु कोणी आला आणि पक्षाने त्याला घेतला, त्याला उमेदवारी दिली, तर आपल्याला काही गैरमानाचं किंवा काम करणार का त्यांचा? उद्या जर भाजपचे उमेदवार, पक्षाने कमलाचं चिन्ह देऊन उमेदवार दिला, त्याचं काम करणार. उद्या घरे आले तर तुमची काय अडचण नाही? मला काय, कोणी आलं तर, उद्या थोरवे आले तरी अडचण नाही, घारे आले तरी अडचण नाही, त्यांच्या अडचणी आहेत, आम्हाला काय अडचण नाही. आता सध्या भाजपाचं काय चालू आहे कर्जतच्या राजकारणामध्ये? भाजपचे लक्ष देत नाहीयेत, भाजपकडे फोकस देत नाही. तुम्ही नाही, वरिष्ठ पातळीवर सगळे काही असे का, असं का भाजपामध्ये? नाही, सध्या इथं महायुती असल्यामुळे इथं यांचा दोन पक्षाचा आधीच संघर्ष सुरू आहे, त्याच्यामध्ये आम्ही अजून संघर्ष वाढवायचा याकरता आमचे नेते म्हणतात की बाबा आधीच त्यांचे वाद चालू आहेत, तुम्ही त्यांच्यात उडी मारू नका, आम्ही शांत आहेत ते बरे.
ओके. हे होते किरण ठाकरे. त्यांनी सांगितलं टोरंटो असेल, धरण असेल या संदर्भात त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही सोबत आहोत. मात्र जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही भाजपच्या माध्यमातून करू. सर खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.